कादंबरी सुडाग्नी, लेखक कल्लापाय ज्योतिबा पाटील, भाग 9। उगवतील आजचा दिवस नव्या आशा घेऊन वर येत होता। निसर्गात एक चैतन्य पसरलं होतं। पावसानं झाकलेला सूर्य ढगाळून दिसत नसला तरी तो त्याच्या उजेडानं आपलं अस्तित्व सिद्ध करत होता। साऱ्या जगाला जाग करत होता। शांत वातावरणात पशुपक्षी आपल्या आवाजानं निसर्गाला जाग करत होते। रात्रभर भिजलेलं शिवार ताजं तवानं होऊन भल्या सकाळी तेही एक वेगळीच टवटवी तेज घेऊन उभं होतं। उगवणाऱ्या दिवसाचं जणू स्वागत करत होतं। अशा या भल्या पहाटे वासू शहरात शिकण्यासाठी, जगण्याची एक दिशा शोधण्यासाठी, ध्येयपूर्तीसाठी, नवख्या जगात भरारी घेण्यासाठी आज तो आपलं घरटं सोडत होता। त्याला आपल्या गावापासून शेजारच्या गावात एसटीसाठी 2 किलोमीटर चालत जायचं होतं। कपडे अंथरून पांघरून इतर साहित्याची आवराआवर करून घरातून बाहेर निघताना बापाच्या फोटो समोर दिवा लावला, हात जोडलं, देवारातल्या देवारात गेला, तिथंही पाया पडला। मग आजी, आई, आत्याच्या चरणांना स्पर्श करून घराचा उंबरठा ओलांडताना त्याचं पाय जड झालं होतं। कुणीतरी मनाचं ओझं पायानं बांधावं, मनावर दगड ठेवावा, तोंडाला टाळा लावावा, डोळ्यातून पाऊस बरसावा। घरचे बोलत असूनही अशी आज वासूची अवस्था झाली होती। पण घरचा उंबरठा ओलांडून येताच त्याच्या मनानं एक पलटी मारली। मन म्हणायला लागलं, खायले का एवढे ओशी घेऊन काय कुठं लढायला चाललास होय? की वनवासात चाललास? अरे तुला तुझं ध्येय, तुझं स्वप्न साकार करायचं आहे। मनाचा हा सारा दुबळेपणा उधळून टाक आणि खुललेल्या मनानं, प्रफुल्लित मुखानं घराबाहेर पड। बघ तुझ्या घरचे कसे आनंदानं तुला पाठवून देतील, नाहीतर ना तुझ्यासारखी काळजी आणि चिंता करत राहतील। त्यानुसार वासू हास्यवदनानं घराबाहेर पडला। त्याचा गोड चेहरा पाहून ढगानं पांघरून घेतलेला आभाळ वाऱ्याच्या एका झुळकेनं मोकळं व्हावं तसं मगापासून गंभीर उदास असलेली आजी, आई, आत्या यांचं चेहराही खुललं। घरापासून दूर दूर जाणाऱ्या वासूला हात उंचावून तिघी निरोप देत होत्या। शेजारी पाजारी गावकरीही पोरगं बाहेर शिकायचं जातंय म्हणून तेही त्याला निरोप आणि आशीर्वाद देत होते। तर 1-2 मित्र त्याला एसटी पर्यंत पाठवायला जाताना त्याच्या हातातील पेशव्यांचं ओझं आपल्या हातात घेऊन एसटी पर्यंत सोबतीला गेले। वासू आणि त्याच्या दोस्ताची पाठमोरी आकृती अदृश्य होईपर्यंत या तिघी राहून राहून हात उंचावून निरोप देत होत्या। गाव घरटं सोडून वासूनं नवख्या अनोख्या जगात भरारी घेतली होती। वासू शहरात पोहोचला। एका हॉस्टेलला राहायला लागला। तिथंच राहणं, तिथंच खाणं, काही अंतरावर कॉलेज होतं। भल्या पहाटे तिथं उठवलं जायचं। उठून प्रातविधी उरकताना रांगा लावून शौचाला जावं लागायचं। आंघोळ करताना रांग लावावी लागायची। जेवणानंतर ताट धुताना रांग लावावी लागायची। वासूला हे एक शिस्त लावणारं जीवन जगताना कधी आनंद वाटायचा तर घरच्यांची कधी आठवण येऊन मन खिन्न व्हायचं। अंथरुणात उठून थोडा वेळ बसून घरच्यांची आठवण करायचा। कुणाच्या तरी हाकेनं भानावर यायचा आणि मित्रांना म्हणायचा, अरे आई, आजी, आत्याची लय आठवण येते रे, लय आठवण येते। मग तिथं यापूर्वी आलेलं विद्यार्थी मित्र म्हणायचे, अरे वासू, अरे आम्हालाही तशीच घरच्यांची आठवण येते, पण हे बघ हळूहळू सवय करायची। तवा वासू शांतपणे म्हणायचा, मित्रांनो, तुम्हाला नुसती घरच्यांची आठवण येते, पण मला माझ्या बापाची आठवण येते। आणि बोलता बोलता तो गप्प व्हायचा। गप्प झालेल्या आपल्या वासू मित्राला त्याचे मित्र म्हणायचे, अरे वासू, अरे बोलता बोलता गप्प का झालास? सांग ना, हे बघ मन मोकळं कर, तेवढंच तुला हलकं हलकं वाटेल रे, सांग बर। यावर वासू भावनिक होऊन म्हणायचा, आता आंघोळ उरकायचे, सांगेन केव्हा तरी निवांत वेळी।
चला चला आता जाऊया, असं म्हणून तो शौचालयाकडे रांगेत उभे राहायला निघून जायचा. वासू कॉलेजला जायचा. तिथली गुलाबी दुनिया, त्या जगमगीत आणि तऱ्हेतऱ्हेच्या कपड्यातल्या पोरी बघून त्याचं मन थोडंसं उल्हासित व्हायचं. पण त्याचं दुसरं मन त्याला गावाकडे निघून सांगायचं, हे बघ वासू, इथं तू कशाला आलायस? फक्त आणि फक्त तुला शिकायचंय. या आभासी जगाची भुरळ ना भल्या भल्यांना पडते, पण तू तुझ्या मानावर ताबा ठेव. आई, आजी, आत्या यांचा तो आधार आहेसा, आशेचा किरण आहेस. हे बघ, कोणत्याही आभासी ढगाआड लुप्त होऊ नकोस. आणि बघ, शिक्षण घेता घेता तुला तुझं पण ते पुरं करायचंय, आहे ना लक्षात? तो भानावर यायचा आणि क्लासमध्ये जाऊन सारी लेक्चर मन लावून ऐकायचा. हॉस्टेलवर मन लावून अभ्यास करायचा. असं करता करता 11वीचं वर्ष संपलं. वर्षातून 2-4 वेळा गावी यायचा. शेतात कामात मदत करायचा. शेतात जाताच आंब्याच्या झाडाकडे बघून 4 टिपं टाकायचा आणि अंगात एक बळ घेऊन पुन्हा घरी यायचा. काही वेळ गप्प गप्प व्हायचा. रागाचा पारा शांत करायचा. झालेलं दुःख घेऊन टाकायचा, पण व्यक्त करत नव्हता. वासू शहरात आला. आपला देह डोळ्यासमोर ठेवून मन लावून अभ्यास करायचा. सायंकाळी त्या शहरातील एका जिममध्ये व्यायामालाही जायचा. ज्ञानाबरोबर शरीर कमवायचा. त्यानं नित्य नियमच ठेवला होता. एका गवळ्याकडे जाऊन 1 ग्लास दूध प्यायचा. शिकता शिकता आपल्या जोडलेल्या मित्रांना हळव्या मनानं आपली कहाणी आणि बालपण सांगायचा. 12वीचं वर्ष सुरू होतं. अभ्यास जोरात सुरू होता. या वर्षाचं ध्येय होतं चांगल्या गुणांनी पास व्हायचं. एका रविवारी तो आणि त्याचा मित्र सुदामा 2 जण फिरायला बाहेर गेले. खूप दिवसाने एका बागेत बसले. तेव्हा बोलता बोलता वासूच्या गावाकडची आठवण काढली. आठवणीनं आठवणी सोडत त्यांची साखळी कडू आठवणीवर पोहोचली. तसं सुदामा म्हणाला, ए वासू, एक दिवस सकाळी गप्प होतास तू, आठवतंय का तुला? त्यावेळी आम्ही तो असा गप्प का म्हणून विचारलं, तर तू म्हटला होतास, सांगेन मी एका निवांत वेळी. हे बघ वासू, आता सांग, तुझ्या उदासीचं काय कारण आहे? सांगतोयस का? वासूनं यापूर्वी बालपण सांगितलं होतं. घरची परिस्थिती सांगितली होती. पण बापाची आठवण येता गप्प झाल्याचं कारण कुणाला सांगितलं नव्हतं. मन घट्ट करून सांगायला लागला. मन मोकळं करायला लागला. जीवाभावानं मनातलं विचारणाऱ्या दोस्ताला जीवनातलं सांगताना त्याचं खिन्न मन, निर्मळ मन, अनेक भावनांनी भरलेलं मन आज रीत करत होता. वासू भावनिक होऊन सांगत होता, हे बघ सुदामा, माझ्या बापाला 2 वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी कोणीतरी त्यानं मारहाण करून झाडाला गळफास लावलं. त्या दिवशी ना कसला तो गोड पाडवा, कडू पाडवा झाला. माझ्या आयुष्याला कडू करून गेला. दुःखात ढकलून गेला. साऱ्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळून गेला. पण ज्यांनी माझ्या बापाला मारलं ना, त्यांना मी नाही सोडणार, नाही सोडणार. मला माझ्या बापाच्या खुनाचा सूड घ्यायचा आहे. होय, मला माझ्या बापाच्या खुनाचा सूड घ्यायचा आहे. शिक्षण घेता घेता त्या खुन्यांना ना मला शिक्षा करायची आहे. होय सुदामा, मला शिक्षा करायची आहे. वासू सांगताना त्याचा आवेश, जोश बघून सुदाम वासूचं रोजच्या पेक्षा एक वेगळंच रूप पाहत होता. त्याच्या डोळ्यात क्रोधाग्नी पाहत होता. अपार दुःखाचा सागर पाहत होता. वासूला शांत करत सुदाम म्हणाला, हे बघ वासू, आता तू 12वी पूर्ण कर. आणि हे बघ, हा तुझ्या जीवनाचा टप्पा आहे. तू मन लावून अभ्यास कर आणि त्यानंतर तुझा सूड घे. पण हे बघ, त्यासाठी तू तुझं मन शांत ठेव. तुझ्या शिक्षणातच काय, तुझ्या कोणत्याही संकटात ना हा सुदाम मदत करायला एका पायावर तयार आहे. फक्त आता तू 12वी पूर्ण कर आणि चांगला अभ्यास कर. आता मात्र सुदामानं दिलेला मन लावून अभ्यास करायचा सल्ला ऐकून वासू मोठ्या जोमानं अभ्यासाला लागला. बघता बघता 12वीची परीक्षा जवळ आली.
वासू एक एक करता पेपर द्यायला लागला. परीक्षा संपली. वासू गावी आला. घरच्यांना शेतकामात मदत करायला लागला. गुरं ढोरं सांभाळायला लागला. शेतातली पेरणी झाली. पाऊस पडला. पिकांचं कोंब जमिनीतून वर यायला लागलं. त्याच आठवड्यात वासून दिलेल्या 12वीचा निकालही लागला. वासूला परीक्षेत 75% गुण मिळाले होते. वासूला इतका आनंद झाला की तुम्ही चांगल्या गुणांनी पास झालो हे सांगायला सुद्धा त्यानं शेत गाठलं. शेतात आई, आत्या, आजी भांगलन करत होत्या. आनंदानं पळत येणाऱ्या वासूकडं 3 जण आश्चर्यानं पाहत होत्या. त्याने वासू चांगल्या गुणांनी पास झालाय हे ओळखलं होतं. पळत येऊन आजीच्या, आईच्या आणि आत्याच्या पाया पडला तो. मी तुमच्या का पाया पडतोय हेही त्याला सांगता येईना, इतका त्याला आनंद झाला होता. आई मी पास झालो एवढंच तो बोलला. तसं आईनं वासूला मिठीत घेतलं. आशीनं तर वासूच्या गालावरून फिरवलेली मायेची बोटं आपल्या कानशिलावर नेऊन कडाआडा मोडली. तर आत्या आनंदानं अश्रू गाळत राहिली. ती मनात म्हणाली, आज मारुती दादा असता तर त्याला केवढा आनंद झाला असता, केवढा आनंद झाला असता. तिच्या मनातील खलबत ओळखून साऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागलं. एवढ्यात एक पावसाची सर आली आणि पिकाला सुखावून गेली. तर शिवारातून घरी जाताना वासूच्या यशानं सारी जण आनंदवून गेली. सारी जण आनंदवून गेली.